नमस्कार सर. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. नागनाथ राजाराम माने, राहणार तांबोळे, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. सोलापूर. ओके. आता जे आपण बघतोय हे साधारण तुमच्या किती गायींचं गोठ आहे? ते असताना आमच्या 5 गायचा गोठा आहे. 5 गायी. आणि किती वर्षापासून तुम्ही दुग्ध व्यवसाय करताय? जवळजवळ 10-15 वर्ष झाली. 10 ते 15 वर्ष झालं. आता तुम्ही मिल्क चार्जर कडे कधी वळाला? एक 1.5-2 महिने झाले. 2 महिने. तर तुमच्या मागच्या 15 वर्षाचा अनुभव आणि ह्या 2 महिन्याचा अनुभव काय आहे? त्याला जमीन आसमानाचा फरक आहे. असं काय झालं की तुम्हाला गोराची पहिली गोष्ट मस्टडी गोराला होत होती. बर. एक 2-3 दिवस गेला मस्टडी सड सुचणे किंवा ही खुराक न खाणे असं अनेक प्रॉब्लेम होत. म्हणजे सातत्यानं प्रॉब्लेम. हा. मला सांगा, तुम्ही दुग्ध व्यवसायात नफा कधी ह्याच्या आधी बघितला का? नफा बघितलाच नाही आम्ही. हा. आणि मिल्क चार्जर चालू केल्यापासून म्हणजे गुरं आपल्या डोळ्यासमोर चांगली दिसायला लागली. म्हणजे गुरं चांगली दिसते. लक्ष्मी गुरावा आली म्हणजे माणसाची खिशात आली. ही चमक, पुन्हा ही लंपी पिंपी झालेली गुरं अशी आमची नीट झाली पूर्ण. बर. क्लिअर झाली. लंपीन ओके झाली. हा. मला सांगा, ह्याच्या जे काय तुमच्यापेक्षा वेगळी जनावर आहेत म्हणजे जे मिल्क चार्जर देत नाहीत तुमच्या शेजारचे वगैरे, त्यांची लंपीच्या जनावरांची परिस्थिती काय? लय बेकार परिस्थिती. काय बेकार म्हणजे काय? अशी गुरु मिली अनेकांची. काय बोलतात? असे म्हणजे उपचार केले तरी का नाही? असं रक्त टिपकं पडते तेवढं लंपीचा आजार बेकार. हा. आणि त्यांनी उपचार केला तरी बी सक्सेस झालं. सक्सेस नाही झालं. मग मला सांगा, आम्ही ज्या टायमाला मिल्क चार्जर वापरायचो होतो आधी, त्याआधी एक 50,000ला मी डुबलो. कशामुळं? लंपी आजारामुळे. म्हणजे मिल्क चार्जर यायच्या आधी हा. ओके. म्हणजे मागच्या वर्षी म्हणजे तिथं तुम्हाला लॉस झालेला आहे. 50,000 ते 60,000 रुपये लॉस नाही. म्हणजे काय लॉस झाला म्हणजे काय झालं? कारोड आम्ही असं खटकाला एकूण टाकलं बाद झाल्यामुळे फुकट दिलं. म्हणूनच तुम्ही उपचार करून होय. म्हणून तुम्ही मगाशी म्हणत होता मिल्क चार्जर मुळे गोठा वाचला, नाहीतर विकायची परिस्थिती म्हणजे काय, गुराची पूर्ण ह्या गुराची तिकडे हाडच होती. पूर्ण हाड. पूर्ण हाड. तुम्ही खुराक वगैरे देत नव्हता का? खुराक देत होतो, पेंडी चारत होतो, अनेक म्हणजे कंपनीची मिनरल मिक्सचर देतो, तरी बी रिझल्ट असा नव्हताच. म्हणजे खुराक द्यायचा, वैरण द्यायचा, मिनरल मिक्सचर द्यायचा, तरी पण रिझल्ट येत नव्हता. रिझल्ट नव्हताच त्याला. बर. मग मिल्क चार्जर चालू केव्हा पहिला तुम्हाला काय बदल जाणवला? बदल म्हणजे कसं, पहिले आम्हाला मस्टडीच पूर्ण बंद झाली, त्यामुळे आम्हाला समाधान झालं. नाही तर मस्टडीला किती खर्च यायचा? म्हणजे तरी डॉक्टराला 400-500, औषध 400-500 हजार रुपये घेऊन जात होतं. म्हणजे महिन्याला साधारण खर्च किती व्हायचा तुमचा? 2-3 हजार रुपये जात असेल. आणि मिल्क चार्जर किती खर्च होतो? मिल्क चार्जर आता काही आपलं म्हणजे डिपॉझिट म्हणून थोडक्यात. बर. मिल्क चार्जर म्हणजे डिपॉझिट आहे आपलं, म्हणजे तोटा नाही. हा. म्हणजे आपण बँकेत ठेवायचं आणि व्याज खायचं. ओके. तर असं काय तुम्ही मगाशी तुमच्या म्हशीचा अनुभव सांगता, काय झालं? म्हशी म्हणजे काय पूर्ण हाड राहील ती म्हशी. बर. खुराक खात होती, दूध देत गेल्या त्याला तिने 3-3.5 लिटर दूध, त्यावेळी त्याला 2 लिटरच्या वर गेलीच. म्हणजे तब्येत पूर्ण डाऊन झाली. मिल्क चार्जर चालल्यापासून काय बदल झाला? दूध गोडी राहिली. बर. दूध गोडी राहिली. पुन्हा मला पित्ताचा त्रास होता, माझ्या पित्ताचा त्रास पूर्ण कमी झाला. बर. मी मध्यंतरी 1 ते 3 दिवस दूध खाणं पूर्ण माझं डोकं दुखायला लागलं. परत मला आंबट गोळण्या यायला लागल्या. परत मी दूध खायला चालू केलं, मला पूर्ण असं मला व्यवस्थित वाटलं. मग त्याच्या आधी तुम्हाला पित्तासाठी काय करायला लागलं? गोळ्या होत्या माझ्या घरात, मी काय म्हणत होतो, डोकं दुखायला गोळी खायची. मग ते सगळं बंद झालं? पूर्ण बंद झालं. तुम्ही हे सांगताय, हे बघणारा शेतकरी विश्वास ठेवल का? दुसऱ्याशी काय घेणं देणं, मला फरक पडला हीच मला म्हणणार कंपनीवाल्याने काहीतरी. कंपनीचा काय विषय आहे, आपल्याला फायदा झाला म्हणून आपण बोलतोय ना. मला सांगा, आता जी तुमची हा म्हशीला जर मिल्क चार्जर दिलं नसतं तर आज म्हैस कुठं असते? पूर्ण हाड राहिली असती म्हशी. हाड राहून ती जगली असती का? जगली असती. अशी खराब अशी पूर्ण वाळून अशक्तपणे बसली असती एका जागेला. अशा परिस्थिती असते म्हशी. आज जर ती म्हैस मागच्या वर्षीची म्हैस आणि आजची म्हैस, ही गाय आहे का? ही गाय, हिला मी 2 भालं 2 ठिकाणी ह्या ठिकाणी पाय बांधत होतो. म्हणजे ह्या गाईच धारच काढू देत नव्हती, म्हणजे हलायची. वर मेठ्यापाशी एक बांधायचा, खाली नाक्यापाशी 2 ठिकाणी पाय बांधून म्हैसाची गाई घोड्या मारत होती अक्षरशः. तरी धार काढून द्यायची. उठून भीती वाटायची धार काढ. आता एका भाल्यावर धार काढतोय, त्या मशीन ह्या गायला ती मशीन जोडली, ह्या गायला धार पिळत, तर ही गाय अजिबात हालत नाही. एवढी शांत गुरं आहे. म्हणजे राम सर नेहमी म्हणते, जे तुम्ही जनावराला जी मिनरल मिक्सचर देता बाहेरचं, त्याच्यामुळं तिची रक्त चरबी जळती आणि त्याच्यामुळं तिला त्रास वेदना होतात, म्हणून ती हलती. लय म्हणजे गाय माझ्या 50% म्हणजे मिल्क चार्जर
हालायचं पूर्ण बंद झालं. शांत आली का? आणि मिल्क चार्जर काय होतं, जे आपण जी चारा खुराक देतो त्याच्यापासून दूध मिळतं, त्यामुळे तिला कसलाही त्रास होत नाही. अंडा रंगाळाची असे खूप पातळ शेण सगळ्या. आता ही बघा गाय शेण केले, आता बघितलं तर पहिला असं एकदम शेणाचा वास येत असं. वास येत होती. गोचड असं गोचड औषध मी संध्याकाळी 10 गोचड औषध मारतो. आता गोचडाचं औषध कधी लावले? गोचड औषध मी जसं मिल्क चार्जर केल्यापासून चालू केल्यापासून एकदा खास या म्हणजे तुमची व्हिडिओ बघून मी ह्यांना औषध लावलं नाही आणि गोरं बी धुतली नाही. म्हणजे आधी काही धुतली नाही असं कोण म्हणलं? नाही. मला तर वाटतं हे मागच्या 1-2 ही दिवसात गाय तुम्हाला दिस सांगतो का, ही पूर्ण अशा पासोळ्या दिसत होत्या गायच्या. बर. एवढी गायची तब्येत सुधारली. म्हणजे दुधा वाजताना गाय सुधारली. मला सांगा, नाही दूध तिचा दुधा वाजताना गाय सुधारते का खराब होती? खराब होती. मग आपली काय झाली? तयार झाली. फायदा झाला ना. मिल्क चार्जर. मिल्क चार्जर एक फायदा आहे काय ते. मेन मग मुद्दा मला सांगा, आता काही लोक म्हणते ती मिल्क चार्जर चालला लगेच रिझल्ट पाहिजे तुमचा नाही की नाही. 1 महिना 1.5 महिना सण काढला. तुम्हाला कधी आला रिझल्ट? आपल्याला एक कम्प्लीट महिन्यातून 2-3 दिवस पुढे गेले. त्याच्या आधी तुमच्या मनात धाकधूक होती. आपण काय तरी एक जुगार खेळल्यासारखं असं काय करतोय असं मनात भीती होती. बर. मग ह्यांना मी म्हणलं असं व्हायला. ती म्हणली होईल हळूहळू कर. मग हे सर्वोच्च सर म्हणले आम्हाला होतंय हळूहळू, तुम्ही घाबरू नका, आम्ही हाय. आपण कंपनीला एकदा कॉल करू, विचारू. मग ह्या सरांना आम्ही फोन लावला. ह्याने कसं म्हणला 200 ग्रॅम चालू करा म्हणलं. मग मी 200 ग्रॅम 250 बाकीच्या गोराशींचं बंद केलं. ह्या गायीवर आपण डेमो घेतला. म्हणजे ही तुमची लई पातळ संडास करत होती, पूर्ण अशी मुठीने भरायच होतो. म्हणजे असं मुठीने भरत होतो. ती पाठी किती पाठी फेकायला गेला मीच पाठी संग जातो. अशी परिस्थिती होती. एवढं पातळ शेण होतं. म्हणजे लय बेकार परिस्थिती होती. रबडीच. आणि गोरा अशी पूर्ण खराब झाली. मी पेढीची पोती 5-6 हजार रुपयाची पेढ आणायचो गोराशी. पूर्ण घालायचं मागणं अशी परिस्थिती होती. मग सुरोशी सरांना म्हणलं असं व्हायला लागलं. की म्हणलं जरा वेळ लागेल पण रिझल्ट 100% आहे म्हणला मिल्क चार्जरचा. पण आता काय लोक काय होते ते एक पुढे नेतात किलोचा, तसं नाही. 4दा फोन करते, त्यांना काय सांगतात? त्यांना काय त्यांची मनस्थितीच नाही चारायची. थोडक्यात दम काढला पाहिजे. कुठली गोष्ट चांगली व्हायचं म्हणल्यावर थोडा वेळ लागणार. बरोबर. राम सर नेहमी सांगते की तिची जोपर्यंत झीज भरून निघत नाही, झीज भरून काय गोरा झीज 15 दिवसात निघते, काय महिन्यात निघते, काय वर्ष बी लागतं. बरोबर. तसं काय मला सांगू शकते का? दम काढाय पाहिजे. दम काढा. मला सांगा, तुम्ही पहिल्यांदा 100 ग्रॅम सुरुवात केली, रिझल्ट आला का? नाही. मग तुम्ही किती दिले? 200 ग्रॅम. म्हणजे 200 ग्रॅम द्यावं लागतंय. जवळजवळ मी माझ्या अंदाजाने एक 15 ते 20 किलो चालल्या. पण तिथनं पुढे मला रिझल्ट चालला. 20 किलो चालले म्हणजे कमीत कमी 5 बकेट गेले तुमचे. 4 बकेट गेल्यानंतर तुम्हाला रिझल्ट चालू झाला. विशाल सर म्हणला आधी 2 किलो निहा आणि एका गायला चालू करा. मी म्हणलं बर. मग विशाल सरांकडून 2 किलो आणलं. परत गेलो. मग ह्यांचा संपर्क मला दिला विशाल सरांनी. मग प्रसाद म्हणून आहे म्हणले दुकान मोहोळ मध्ये. 3 नंबर दिला. मी 1 तासभर दुकानच हुडकत होतो ह्यांना कॉल करून. कुठे भेटतंय मला, ह्यांनाच हुडकत होतो मी कुठे भेटतंय असं. ह्यांच्याकडे गेलो. हे म्हणले मी आलोच हाय, मला येत आहे असं हुडकत ह्याने मी भरपूर मला सहकार्य केलं. न असं पैसे नसताना सुद्धा न्या जावं, आपल्या गावचा माणूस आहे नाही. मग मी म्हणलं तुमच्या जेवढं दुकानात जेवढं मिल्क चार्जर आहे तेवढं मला पाहिजे. किती बकेट आणले? मी 800 किलो बॉक्सेस घेतला. मी अख्खा बॉक्सच घेतला. मी म्हणलं आज माझी संध्याकाळी पगार होणार, म्हणलं उद्या सकाळी तुम्हाला फोन पे पैसे. ह्याला मी पैसे लगेच सोडून दिले. आणि पुन्हा तुम्ही ही संपायच्या म्हणजे रेट वाढायच्या आधीच बकेट घेऊन आले वाटतं. लय पूर्णच घेऊन आली ती. दुकानातलं मटेरियल सगळ्या बकेट घेऊन आले. सगळं ह्यांच्या दुकानात मी मिल्क चार्जर ठेवलंच नाही. सगळंच घेऊन आलो. काय लोक म्हणते ती महाग आहे. महाग आता का सगळं आहे का? सोनं म्हणल्यावर पिवळं व्हायला लागते ना. म्हणजे सोनं घ्यायचं म्हणल्यावर पैसे मोजा दम काढ लागतोय, पैसे मोजा लागते. ओके. आता जे शेतकरी आहेत दूध व्यवसायामध्ये त्यांना सर्वात मोठ्या समस्या काय आहे त्या असं वाटतं तुम्हाला? नाही कसं माझा आम्ही हिला लिव्हर टॉनिक दिलं, रक्तवाढीच्या गोळ्या दिल्या ह्या गाईला. मी नाही ते खर्च केला पण असा रिझल्ट मला कवा आलाच नाही. ह्या गायची पूर्ण हाडं होती. म्हणजे आता तुम्हाला गाय कशी दिसते? ह्या गाई रक्ताच्या शिरा दिसते. ही गाय ही दिसते असं काय नाही. ही शिरा मला अशा कवा दिसलेच नाही. एवढी शांत एवढी चमक कधीच नाही माझ्या गोराला. अजून कमी आहे का? माझ्या 5 ते 6 महिने झाले मी गोर धुतलीच नाही. पण आता वाटतंय ना काल परवा धुतली नाही. ओके. तर इतर जे दूध व्यवसाय करणारे शेतकरी त्यांना काय माझं काय म्हणणं, हे प्रोडक्ट तिने वापरावं.
आणि मग एक महिन्यानं किंवा 1.5 महिन्याने त्यांना रिझल्ट आल्यावर त्यांनी मग दम काढला तर ही याचा फायदा आहे. असं म्हणजे असं घाई गडबडे नाही. म्हणजे ज्याला दम काढायचा आहे आणि ज्याला पैसे मिळवायचे आहे, जनावर चांगले करायचे त्यासाठी मिल्क चार्जर आहे. टाइमपास म्हणून वापरण्यासारखं नाही. ओके. तर